नमस्कार. क्रांतिभूमी मराठी न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत आहे. महाराष्ट्र शासन एकीकडे शेत रस्ता असेल, शेत पांधरण रस्ता असेल याबाबत मोठमोठे निर्णय घेत आहे. जालना जिल्ह्यातील घनसंगी तालुक्यामध्ये शेतकऱ्याचा शेत रस्ता अडवल्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्या संबंधित शेतकऱ्यांनी तहसीलदार असेल, उपविभागीय अधिकारी असेल यांना सुद्धा अर्ज दिलेले आहेत, पण अद्यापर्यंत त्यांचा घनसंगी तालुक्यातील शेत रस्त्या संदर्भात आहे. शासन ज्यावेळी शेतकऱ्याचा शेत रस्ता अडवला जातो त्यावेळेस त्या शेतकऱ्याला जर तो शेतकरी तहसीलला आला वाद न खेळता, तो जर तहसीलला आला तर तहसीलदार यांनी त्याची सहानुभूतीपूर्वक विचार करायला पाहिजे आणि त्याच्यावर तात्काळ ऍक्शन घ्यायला पाहिजे. खूप जटिल प्रश्न आहे शेतकऱ्याच्या शेत रस्त्या संदर्भात. ज्यावेळेस आम्ही घनसंगीमध्ये ज्यावेळेस आमचं स्वतःचं मॅटर झालं शेत रस्त्या संदर्भात, त्यावेळेसच आम्हाला कळलं की शेतकरी किती त्रस्त आहे आणि शेतकऱ्याला प्रशासन कशी वागणूक देतोय. हा विषय समजासाठीच लागू होतो. आम्ही 13 तारखेला आमच्या चुलत्यांनी तिथं शेतरस्ता अडवला म्हणून अर्ज दिल्याच्या नंतर मी सोबत होतो. अर्ज दिला 13 तारखेला. अर्ज दिल्याच्या नंतर 13 तारखेला मॅडमला आम्ही बोलून सांगितलं किंवा खूप गंभीर प्रश्न आहे, शेतात कापूस उभा आहे, ऊस उभा आहे, ऊस लागवड बंद आहे, तुम्ही आम्हाला शेतरस्ता अडवला त्याचा तात्काळ पंचनामा करून रस्ता ओपन करून द्या. परंतु मॅन पॉवर कमी आहे असं काही बरंचसं सांगितलं. ठीक आहे, आम्ही सहनशीलता पाळली, संयम पाळला. आम्ही 20 तारखेला वाट पाहिली. 20 तारखेला पंचनामा झाला नाही. आम्ही एडीएमला आंबडला गेलो, तिथं अर्ज त्याला एडीएम साहेबाकडे अर्ज दिल्याच्या नंतर 28 तारखेला त्या शेत रस्त्याचा पंचनामा झाला. बरं ठीक आहे, पंचनामा झाल्यानंतर पंचनाम्यामध्ये नमूद झालंय. पंचनाम्यामध्ये काय नमूद झालंय, गेल्या पिढ्यानपिढ्या हा रस्ता वापरत होते, इथं पर्याय रस्ता नाहीये. संबंधित शेतकरी पंचनाम्यात असं स्पष्ट लिहिलं आहे की गेल्या 50 वर्षापासून हे रस्ता वापरत होता आणि रस्ता आहे 100 फुटाचाच अंतर आहे. तिथं रस्ता आहे, तिथून 100 फुटापर्यंत आमचं शेत आहे, 100 फुटावर 1 गुंठ्याचा विषय. आणि त्याच्यात पंचनामा झाल्यानंतर मी आता माझ्याकडे मोबाईल आहे, त्याच्यानंतर काय देत त्याच्यात मी सांगतो. या पंचनाम्यात आजपर्यंत म्हणजे गेल्या 50 वर्षापासून शेत रस्ता वापरत असल्याचे स्पष्ट सिद्ध झालं. असा पंचनामा अधिकृत पुरावा असून महाराष्ट्र जमीन महसूल 1966 मधील कलम 48 आणि कलम 143 अन्वये तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी एसडीएम यांना रस्ता मधले झालेला अडथळा रस्ता खुला करण्याचे थेट प्रशासकीय आदेश देण्याचे अधिकार आहेत. म्हणजे ह्या पंचनाम्याच्या आधारे 1966 मधील कलम 48 आणि कलम 143 अन्वये रस्ता खुला करण्याचे आदेश आहेत. जर 50 वर्षापासून रस्ता हा वापरात होता, हे जर पंचनामा केला एडीएमने मंडळ अधिकारी तलाट्याने, आणि त्याच्यात गावातले पंच लोक उपस्थित होते. तसेच पण असं न करता तारीख देणं, त्याला विलंब करणं, म्हणजे ह्या गोष्टी कशाच्या घोतक आहेत, वादाच्या घोतक आहेत. गावात एखादी केसेस असते, त्या केसेसवर साऱ्या गावाचं लक्ष असतं, काय झालं असेल त्यांच्या रस्त्याचं, आणि संबंधित व्यक्तीला त्या शेतात येता येत नाही, तो डिप्रेशन मध्ये असतो. मग याने पर्याय घटना घडायच्यात पुढच्या. तहसीलकडे गेल्याच्या नंतर जर तुम्हाला 2-2 महिने 3-3 महिने जर रस्ताच ओपन होत नसेल तर शेतकऱ्यांनी त्याची जी उपजीविका कशी भागवायची, सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो. मग असा प्रश्न आहे की अशा स्पष्ट आणि सिद्ध प्रकरणात महिनो विलंब का? गत महिन्यात घनसंगी तालुक्यात अशाच शेत रस्त्याच्या वादातून आपल्याकडे पेपर आहेत, 2-3 घटना घडल्यात. त्याच्यात वाद झाले शेतकऱ्याची, त्याच्यात बोडक्याला वाद झाला, त्याच्यात एक शेतकरी म्हणजे अनावधानाने त्याच्यात इजा